आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. सर्वसामान्यांची अन्नपूर्णा आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची जीवनदायिनी म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मीपुरी धान्यपेठेत पार्किंगचा बोजवारा. ग्राहकांसह व्यापाऱ्यांची मोठी कोंडी. कोल्हापूरची सगळ्यात मोठी, सर्वसामान्यांची अन्नपूर्णा आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची जीवनदायिनी म्हणून ओळख असलेल्या आणि प्रसिद्ध धान्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीपुरी परिसरात सध्या पार्किंगच्या समस्येने रौद्ररूप धारण केलेलं आहे. घाऊक होलसेल दरात दर्जेदार धान्य मिळत असल्याने कोल्हापूर शहरात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर छोटे मोठे दुकानदार आणि ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र गाडी लावण्यासाठी जागाच मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. दुकानदारांच्या दारातच रांगा. अनेक ठिकाणी दुकानांच्या अगदी समोरच दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन पादचाऱ्यांना चालणेही कठीण झालेलं आहे. मालवाहू वाहनांचा अडथळा. धान्याची ने-आण करणाऱ्या ट्रक आणि टेम्पोमुळे अनेकदा तासनतास वाहतूक ठप्प होते. नियोजनाचा अभाव. परिसरात पार्किंगसाठी कोणतीही स्वतंत्र किंवा शिस्तबद्ध व्यवस्था नसल्याने मिळेल त्या ठिकाणी गाड्या लावल्या जात आहेत. ग्राहकांची गैरसोय. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसराईत येथे मोठी गर्दी असते. स्वस्त धान्य घेण्यासाठी येतो, पण पार्किंगच्या शोधात अर्धा पाऊण तास वाया जातो, अशी तक्रार ग्राहकांकडून होते आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या गाड्यांमुळे अनेकदा किरकोळ वाद आणि अपघातही घडत आहेत. महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी मिळून नो पार्किंग झोन आणि पे अँड पार्कचे नियोजन करणे आवश्यक आहे. मालवाहू गाड्यांच्या अनलोडिंगसाठी विशिष्ट वेळा ठरवून देणं गरजेचं आहे. शिस्त मोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. लक्ष्मीपुरीचे व्यापारी महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने या पार्किंगच्या समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन ही कोंडी फोडावी, अशी मागणी व्यापारी आणि ग्राहक नागरिकांमध्ये जोर धरते आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियाज जमादार. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.